नमस्कार विद्यार्थ्यांनो. टेट 2025 पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि उद्याची लक्षात ठेवा. अंतिम मुदत तुमची उद्याचीच आहे 16 ऑगस्ट 2026. उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची मार्गदर्शक तत्वे जे आजचं बुलेटिन झालेले आहे त्या संदर्भात पवित्र पोर्टलवरील आतापर्यंतची स्थिती दिलेली आहे. मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यूचे तुम्हाला सांगितलं आहे आणि इकडं बाजूला तुम्हाला मुलाखतीसह पर्याय दिलेले आहे. मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू जनरेट झालेले प्राधान्यक्रम 1,37,287 आहेत आणि लॉक केलेले आहेत 1,31,189. म्हणजे साधारणतः 16,000 उमेदवारांनी अद्याप लॉक केलेले नाहीये. ठीक आहे. पुढं मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू जनरेट झालेले 1,37,986. लॉक झालेले किती तर 1,09,136. 28,000 उमेदवारांनी अद्याप लॉक केलेले नाहीये आणि उद्याची तुमची शेवटची तारीख आहे. तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम लॉक केले आहेत का? नसल्यास त्वरित त्या ठिकाणी करा. प्राधान्यक्रम लॉक करणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे आणि जर लॉक नाही केले आणि तुम्हाला 180 170 कितीही मार्क असेल तर भरतीतून तुम्ही त्या ठिकाणी बाहेर. त्यामुळे लॉक करणे हे काय कंपल्सरी आहे. उमेदवाराने केवळ प्राधान्यक्रम जनरेट करून चालणार नाहीये. नुसतं प्राधान्य जनरेट केलं चालणार नाही. काय करायचंय? उद्याची शेवटची तारीख आहे तर त्या तारखेच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी लॉक करणं हे बंधनकारक आहे. तरच तुमचं शिक्षक भरतीचा जो टप्पा आहे त्यात तुमची शिक्षक म्हणून निवड होईल. जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाही त्यांचा प्राप्त जी काही निवड प्रक्रिया आहे या निवड प्रक्रियेची काही जाहिरात येणार आहे त्यात तुमचा विचार केला जाणार नाही. तुम्हाला कितीही मार्क त्या ठिकाणी 200 पैकी असावं. तुमचं सुप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन अपूर्ण आहे का? जर अपूर्ण असेल तर अपूर्ण आहे का तुमचं? बघा, सेल्फ सर्टिफिकेशन अपूर्ण आहे का? मग तुमची स्थिती काय आहे तर तुमची प्रोफाईल स्थिती काय? प्रोफाईल स्थिती कंप्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाईड किंवा अनसर्टिफाईड आहे का? म्हणजे तुमची जी काही प्रोफाईल ची स्थिती आहे ही कंप्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाईड अशी आहे का किंवा अनसर्टिफाईड अशी आहे. पोर्टलची सुविधा तुमची माहिती पूर्ण आहे असं गृहीत धरून पोर्टलने तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा दिलेली आहे. तुमची जबाबदारी आहे आलेले सर्व माहिती स्वतः त्या ठिकाणी तपासायची. ज्या जागांसाठी तुम्ही खरोखर पात्र आहात केवळ त्यांचेच प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक करा. जरी तुम्हाला आले असतील, अनेक जण आहेत कास्टमध्ये आहेत, ओपनची वयोमर्यादा ओलांडली आहे तरी त्यांना ओपनच्या जागा आलेल्या आहेत असं अनेकाच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळेच त्यांनी इथे तुम्हाला दिलेलं आहे काय? आलेले सर्व माहिती स्वतः तपासा. ज्या जागांसाठी तुम्ही खरोखर पात्र आहात केवळ त्यांचेच त्या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक करा म्हटलेलं सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओपनचं वय संपलंय, कास्टमध्ये तुम्ही आहात आणि जागा तुम्हाला ओपनच्या आल्यात, चांगले मार्क आले, सगळे ओपन सिलेक्ट केलेले आहेत, तिथं तुमचा फायदा होणार नाही. लक्षात ठेवा. शैक्षणिक माहिती भरताना चुका झाल्या आहेत का? त्या ठिकाणी काळजी नसावी म्हणते. चुकांचे तुम्हाला प्रकार दिलेले आहे. डीएड आहे, बीएड आहे यांची नोंद, डिप्लोमा आहे, डिग्री राखण्यात केली आहे. म्युझिक टीचर असेल, बीपीएड असेल, एटीडी असेल, एम असेल यांची नोंद ड्रॉप डाऊन मधून न करता मॅन्युअल मध्ये त्या ठिकाणी केली आहे. मग पोर्टलवर त्या ठिकाणी तुम्हाला उपाय दिलेले हे काय थोडक्यात जे काही चुका झाल्या त्या संदर्भामध्ये उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी काय आहे एक सेकंद उमेदवारांचं नुकसान टाळण्यासाठी चुकीच्या आराखड्यात असलेली माहिती ग्राह्य धरून प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता तुमची जबाबदारी आहे जनरेट झालेल्या यादीतून केवळ आपल्या पात्रतेनुसार योग्य प्राधान्यक्रम निवडा आणि त्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला लॉक करायचं आहे. लक्षात ठेवा, जनरेट झाले म्हणजे पात्र तुम्ही ठरलं असं त्या ठिकाणी होत नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. जनरेट झाले, तुमचं व्हेरीफाय झाले आणि मग तुम्ही त्या ठिकाणी लॉक केले म्हणजे पोर्टलने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी किंवा अपूर्ण माहिती जी आहे ती गृहीत धरून जे काही प्राधान्यक्रम आहे जनरेट करण्याची मुभा तुम्हाला दिलेली आहे. मात्र अंतिम जबाबदारी ही तुमची स्वतःची उमेदवाराची असणार आहे. तर तेच सांगता अनेक उमेदवार आहेत ज्यांचं वय वर्ष 38 संपलंय, म्हणजे ओपनचं वय वर्ष संपलं त्यांचं कास्टमधून आणि त्यांना सगळे प्रेफरन्स जास्त ओपनचे आले. मग अशाने करायचं काय तर त्यासाठी दिलेलं आहे प्राधान्यक्रम जनरेट करण्याची मुभा दिली आहे. मात्र अंतिम जबाबदारी ही उमेदवाराची आहे त्यांनी सांगितले आजच्या बुलेटिनमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्यक्ष पात्रता नसलेले प्राधान्यक्रम जर तुम्ही लॉक केले तर भविष्यात अडचणी येऊ शकतात.
आणि यामुळे खात्री करूनच त्या ठिकाणी तुमचे जे काय प्राधान्यक्रम ते लॉक करा. आता नवीन सुविधा आहे, जाहिरातील तुमची पात्रता त्या ठिकाणी चेक करा. काय लॉग इन दिलंय, इकडे प्रेफरन्स दिलंय आणि त्याच्या बाजूला जर पाहिलं असेल तर व्हाय नॉट इलिजिबल उमेदवारांच्या तक्रारीची दखल घेऊन लॉग इन मध्येच प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल हा नवीन एक मेनू त्या ठिकाणी आलेला आहे. ट्रस्ट सो प्रमाणपत्रातील नोंदीनुसार तुम्ही जाहिरातीतील एखाद्या पदासाठी का पात्र किंवा का अपात्र आहात हे पाहण्याची सुविधा तुम्हाला इथे दिलेली. कुठे दिलेली आहे? प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल इथं सो प्रमाणपत्रात नोंदीनुसार तुम्ही जाहिरातीतील एखाद्या पदासाठी का अपात्र आहात तर त्याची तुम्हाला माहिती या पर्यायात दिलेली आहे. प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल तिथं तुम्हाला काय करायचंय, टिक करायचं आहे आणि चेक करायचे. ज्यांना प्राधान्यक्रमच त्या ठिकाणी काय झालेले नाहीये, जनरेट झालेले नसतील. प्राधान्यक्रम जनरेट होत असले तरीही प्रत्यक्ष पात्रता असलेल्या प्राधान्यक्रमांनाच त्या ठिकाणी लॉक करण्याची दक्षता घ्या. या सुविधेची नक्की वापरा. तर लक्षात ठेवा, त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय की प्रत्यक्ष पात्रता असलेल्या प्राधान्यक्रमांनाच लॉक करा. मग यांनी तुमच्या प्रेफरन्स मध्ये काय केलेलं आहे तर तुम्हाला तुमची पात्रता नसताना त्या ठिकाणी वेगवेगळे प्रेफरन्स दिलेले आहेत. कास्ट मध्ये आहात, ओबीसी मध्ये आहे, ओपनची आहे ती वयोमर्यादा संपलेली आहे. मग त्याचा विचार फक्त या ओबीसीच्या जागेवर होणार आहे. एखादा एनटी वाला असेल, ओपनची वयोमर्यादा संपलेली, एनटी मध्ये विचार केला जाईल. ईडब्ल्यूएस असेल त्याचा ईडब्ल्यूएस मध्ये विचार केला जाईल. एखादा एससीबीसी वाला असेल तर त्याचा फक्त त्या एससीबीसी मध्ये विचार केला जाईल. आणि त्यांनी जर प्रेफरन्स आहे तर ओपनचे दिलेले आहेत. मग एवढे प्रेफरन्स येऊन त्याचा फायदा होणार नाही. यांनी आता त्या ठिकाणी दिलेलं आहे आजच्या बुलेटिन मध्ये. मग वेळ संपत आली आहे. उद्याचा तुमचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बघा, तुम्ही जर पाहिलं असेल 16 ऑगस्ट तुमची वेळ वाढवून दिलेली आहे दोनदा. सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी वाढीव मुदतीचा लाभ घ्या. अंतिम तुमची 16/8/2026 ही तुमची शेवटची तारीख आहे. आजच पवित्र पोर्टलच्या होम पेज वर जा आणि आपले प्राधान्यक्रम त्या ठिकाणी तपासून पहा. शेवटची तारीख तुमची कधीची आहे तर उद्याची आहे. जे राहिले असतील, कमी राहिलेत, भरपूर पाहिले आपण आकडे वाईज पाहिलेला आहे, तर त्यांनी व्यवस्थित बघा. पात्रता आपली चेक करा. त्या पात्रतेनुसार जे काही प्रेफरन्स आहे ते द्या आणि मग त्या ठिकाणी लॉक करा. ओके, हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. त्यांनी हे तर सगळ्यात अगोदर तुमची ज्यावेळी जाहिरात आली त्याच वेळेस त्यांनी देणं अपेक्षित होतं. सांगितलं होतं की जे काही तुम्हाला प्रेफरन्स आले, तुम्ही जे काही सेल्फ सर्टिफाय केले त्यानुसार आलेले आहेत. परंतु आता त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही तुमची पात्रता चेक करा, त्यानुसार प्रेफरन्स द्या. अनेक जण आहेत ज्यांनी ओपनचं वय हे त्यांचं संपलेलं आहे, कास्ट मधून त्या ठिकाणी फायदा घेत आहेत आणि त्यांना प्रेफरन्स हे ओपन मधून आले होते. मग असे जर असतील, त्यांनी प्रेफरन्स जर दिले असतील तर त्यांचा त्या ठिकाणी फायदा होणार नाहीये. तर ही त्या ठिकाणी खूप मोठा ड्रॉबॅक आहे. यांनी हे देताना जे काही बुलेटिन आज दिलेलं आहे हे 1-2-4 दिवसाच्या अगोदर दिलं असतं तर अनेक जण असतील त्यांचा फायदा झाला असता. तुम्हाला सुद्धा तुमच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे का? कमेंटमध्ये सांगा की ओपनचं एज माझं संपलंय, कास्टमधून मी प्रेफरन्स दिले पण मला खूप सारे प्रेफरन्स ओपन मधून आलेले आहे, मग आता तुमची निवड होणार आहे का काय, त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी कमेंट करा. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी विसरू नका. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा चॅनल आहे. हा व्हिडिओ बघता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक आहे, जॉईन करून घ्या. ठीक आहे. हा, टीईटीचं कोणी जर असतील तुमचे, टीईटीची आपली बॅच सुरू झाली, टीईटीचा गेस्ट पेपर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. ओके, थांबतो.